मुरघास करताना आम्हाला दिसलं लय मोठा साप त्याच्यामुळे झाला डोक्याला ताप आणि इकडे हे पाहुणं बसलो होतं तंबाखूला मारीत साप. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा गावठी ब्लॉगर. आता मका दळायला चालू करायची पण ते आधीच या मॅनेजरनी ना लय मोठा धक्का दिला. म्हणा अरे या मशीन मध्ये ना हळूहळू मका घाला कारण या मशीन जाणार रिवर्स गिअरच तुटेली. जर भाऊ घास धुतला ना उगाच हाक ना बॉम्ब व्हायची. म्हणलं टोनग्या तू नको टेन्शन घेऊ, आपले कार्यकर्ते एवढे पण चपळ नाही का ते रपारप मका घेऊन येतील. पण त्यात ये दीडशाने म्हण आपण आहे ना ट्रॅक्टरचाच रिवर्स गिअर टाकून बघू मशीन रिवर्स फिरत का नाही. पण मग त्यांनी सुद्धा काय मशीन रिवर्स नाही फिरलं. मग काय केली मका दळायला चालू. पण मग या टोनक्याचं तोंड काय धड नाही, जी जग मारायची ती मारलीच. गुतला ना राव घास. अरे म्हटलं लोटा पटकन नाहीतर हे मशीन आहे ना खोलायलाच लावी. उगाच नकटीच्या लग्नाला 17 इग्न. मग कस तरी ते चालू केलं आणि जेवढी निम्मी माका होती ना ती दळून घेतली. बाकीची राहिली होती ती पण सुंगून दळायची होती. पण ते आधी म्हटलं मुरघास आहे ना दाबून घेऊ. आता इकडे आमचं चाललं होतं मुरघास दाबायचं काम आणि तिकडे पाहुण्यात चाललं होतं चुना लावायचं काम. मग मुरघास दाबून घेतला आणि बाकीची जेवढी मका राहिली होती ना तेवढी पटकन सुंगून घेतली. मग केली दळायला चालू. थोडीच दळली हो, झालं ना याचं पोट रिकामं. अरे म्हटलं काय तमाशा चालू आहे हा. एक झालं की एक झालं की एक. मग डिझेल टाकून आहे ना इकडून तिकडून ते मशीन चालू केलं. त्यात लगेच या टोनग्याला कुठं साप दिसला काय माहिती. नुसती पळापळ. अरे म्हटलं नक्की दिसलाय का तुला? का नुसतीच हारणं दाखवतोय. मग तिथली जेवढी मका होती ना ती तशीच ठेवली आणि बाकीची दळून घेतली. मग ट्रॅक्टर घेऊन निघालो. त्यात पाऊस व्हायला होता. त्यामुळे माहित होतं टोचन लावल्याशिवाय काही निघणार नाही. मग दुसऱ्या ट्रॅक्टरनी ना टोचन लावलं आणि ट्रॅक्टर ओढून काढला.